निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. होते आणि आज सुट्टी आहे ना, म्हटलं माझं घेते अनुभव. ग्रुपवर पण टाकले मी. ओके ओके. हा, आता बोलू शकतो आपण? हो. कुठून बोलताय तुम्ही? पुणे. अच्छा, नाव सांगू शकता का? नाव नाही सांगू शकत. बरं बरं, चालेल. काय बोला. झालं ना? हा, बोला ताई. हॅलो. हॅलो, आवाज येतोय? हो, येतोय ना, बोला ना तुम्ही. मी आहे ना खूप दिवसापासून म्हणजे सेवा घ्यायला ट्राय करत होते. अच्छा अच्छा. किंजळे दादांकडून. हा हा तर म्हणजे ना त्यांनी मला आधी दिली होती सेवा की जॉबसाठी आणि माझे थोडे पर्सनल इश्यू होते त्याच्यासाठी. अच्छा अच्छा. पण मग मी माझ्या भावासाठी बघत होते हा हा. आणि तर ते म्हणजे कॉल करायचे मी तर ते बिझी असायचे, तर त्यांचं म्हणजे असं कॉन्टॅक्ट होतच नव्हतं व्यवस्थित अच्छा proper. अच्छा. हा हा. आणि मी ज्या मंदिरात जाते ना स्वामींच्या, हम्म, हम्म. तर ते तिथे येत होते, पण मला कधी असं वाटलं नाही की तेच आहेत. ओ. म्हणजे आम्ही शेजारून जात होतो, पण माहितीच नाही की ते येत म्हणून, नाही का. अय्या, मग आणि आपल्या व्हिडिओ मध्ये तर कायम आपण त्यांचे फोटो वगैरे टाकत असतो नाही, तरी मी मी. म्हणजे त्यांचे अनुभव ऐकते तुमचे, पण असं फोटो हे किंवा तेच आहेत असं वाटायचंच नाही. म्हणजे कधीतरी असं फील यायचं की हे असं कोणतरी असतील. मग मी एकदा दोनदा त्यांच्या स्टेटसमध्ये नाही का स्वामींचे जे मंदिरात मी जाते तिथलेच फोटो स्वामींचे बघायचे. मग मला वाटायचं कोणतरी ग्रुपला टाकत असेल किंवा इंस्टाग्रामला टाकत असतील की तिथून घेत असतील आणि मग स्टेटस ठेवत असतील असं वाटत होतं. आणि काल प्रकट दिन होता, तर आम्ही गेले मंदिरात पाया, म्हणजे सकाळी पण गेले होते. माझ्या मुलांनाही घेऊन मग पाया पडले. नंतर संध्याकाळी महाप्रसादासाठी गेले आणि गेल्यानंतर पाया हे पडून जेव्हा मी प्रसाद घेऊन बाहेर येत होते, तर ना म्हणजे किंजळे दादा तिथून चालले होते आणि ते म्हणजे मला दोनदा तीनदा वळून बघत होते. मग मी हिंमत करून विचारलं, म्हटलं तुम्ही किंजळे दादा आहे का? तर हा म्हटले. मग मी म्हटलं मी तुम्हाला किती वेळा कॉल केला म्हटलं. मग मला म्हटले की मी तू नाव मला म्हणे मला खूप जण कॉल करतात, तू कोणच नेमकी म्हणे. मग मी नाव सांगितलं. मग नंतर मग पाया पडले त्यांच्या. नंतर मग असं झालं नाही का, म्हणजे ज्या माणसाला एवढे दिवस झाले मी कॉन्टॅक्ट करते 3-4 महिन्यापासून, आणि ते ते पण डायरेक्ट भेटतील आणि समजतं. तिथे स्वामींच्याच मंदिरात भेटले ते पण. किती छान. आणि स्वामींची कृपाच आहे की नाही. हो, ते तर आहे. आणि त्याच्यानंतर पण काय झालं, एक ताई आल्या होत्या. म्हणजे त्यांना आहे ना हेच प्रेग्नन्सीचा ह्याचा प्रॉब्लेम होता वाटतं, त्यांना बाळ राहत नव्हतं हे ते. मग त्यांना पण माहित नव्हतं की तेच आहेत ते. अरे, म्हणजे जेव्हा मी त्यांच्या पाया पडले आणि ते मला म्हटले तू इथंच थांब म्हटले. मला म्हटले मला भेटल्याशिवाय जाऊ नको, तू इथंच थांब, मी आलो 5 मिनिटात म्हणे. म्हटलं ठीक आहे मी थांबते, या म्हटले. मग नंतर त्या ताई मला विचारायला लागल्या हे कोण आहेत म्हणे, तुम्ही पाया पडलं त्यांच्या. मी म्हटलं ते किंजळे दादा आहेत म्हटलं. युट्यूबला हे येत नाहीत का ते म्हटलं व्हिडिओ हे टाकतात. मग त्या पण म्हणजे त्यांना पण एवढं म्हणजे असं भाऊक झाल्यासारखं झालं. एकदम. त्यांनी एवढे आपण इमोशनल झाल्या. दोन पण आपण त्यांना म्हणजे ते नशिबात असावं ताई. हो ना. आणि एवढं असून सुद्धा एवढ्या गर्दीत ते मला म्हटले की तुम्हाला भेटल्याशिवाय जाऊ नको म्हणे, तुम्हाला खूप वेळा फोन केलाय पण आपला कॉन्टॅक्ट होत नव्हता, तिथंच थांब म्हणे. मी म्हटलं हो थांबते, या म्हटलं. अरे वा. मग नंतर जेव्हा ते माझ्याशी बोलले, मग मला नंतर म्हणजे असं चांगलं विचारलं हे काय प्रॉब्लेम आहे हे ते. मग मला म्हटले आपण उद्या परत बोलू या गोष्टीवर म्हणे, ये मंदिरात. मग आज काय माझी भेट झाली नाही त्यांच्यासोबत, म्हणजे मीच गेले नाही, लवकर उशीर झाला होता मला. पण सकाळीच असते ना त्यांची बघितलं पूजा. ना मी. हो. आणि ताईंचं जेव्हा बघितलं ना, त्या म्हणजे त्या प्रेग्नेंट असून त्या असं पूर्ण वाकून पाया पडल्यात दादांच्या. आणि नंतर त्या रडायलाच लागल्या म्हणे की मला किती दिवसापासून हे होत नव्हतं, पण मला असं वाटलंच नाही तुमची भेट होईल हे ते. म्हणजे माझ्या एक्सपिरियन्स पेक्षा मला त्यांचं बघून म्हणजे असं खूप हे वाटलं की नाही का आपण असं काहीतरी आज भारी अचीव्ह केल्यासारखं. खरंच तसंच आहे. भाग्य लागतं अशा थोर व्यक्तींचे आपल्याला दर्शन होण्यासाठी सुद्धा. तेच ना. आणि ते पण त्यांनी ते स्वतःहून माझ्याकडे बघत होते, 2दा-3दा ते वळून बघत होते, म्हणून मग मी हिंमत केली. नाहीतर पहिलं पण मी बघितलं होतं त्यांना मंदिरात, पण मला असं वाटायचं की नाही का तिथेच कोणतरी असतील ब्राह्मण हे. असं म्हणजे त्या टाईप मध्ये मी असं विचारायची कधी हिंमत पण केली नाही आणि विचारलं पण नाही. आणि मी त्यांचे स्टेटस बघायचे, पण मला असं वाटलं की नाही का ठेवत असतील इंस्टाग्राम वरून ह्याच्यावरून. बरोबर. त्यासाठी मी तुम्हाला काल कॉल केला होता
हा. पण नंतर तुम्ही काय, मला वाटलं का बिझी असतील आज नाही, काल जरा बिझीच होती, हो. पण नंतर झालं माझं सगळं ते काम. ओके. असतं ना आता म्हणजे ते. मी आधी पण केंद्रे दादांकडून घेतले होते. माझे थोडेसे पर्सनल प्रॉब्लेम होते अच्छा आणि अच्छा. माझ्या भावाच्या जॉबसाठी पण घेतलं होतं, तर झालं होतं त्यांनी म्हणजे म्हणजे ते झाले त्यांनी सगळी जे कामं सांगितलं, तुमची? हो, ते 2 कामं तर झाले माझे. मग काय काय सेवा आणि दिली आज होती त्यांनी? त्यांनी मला जॉबसाठी काय ते कुठलं तरी हे वाचायला दिलं होतं, स्त्री सुक्त, पुरुष सुक्त आणि कुठलं तरी 11 माळी काय? जॉब सांगितलं होतं. कुठलं हां, तरी काय म्हणजे म्हणताय? आता कुठलं तरी म्हणजे खूप दिवस झाले ना आता मी काय झालं मध्ये ना म्हणजे वर्कलोड होता. त्यामुळे मग मला वाचनच झालं नाही ते. त्यामुळे अच्छा अच्छा अच्छा. जॉब करता का तुम्ही? हो, मी जॉब करते. अरे वा. मग आता सगळं व्यवस्थित आहे ना? हो, आता व्यवस्थित आहे. थोडेसे आहेत प्रॉब्लेम, पण मला माहिती आहे की स्वामी करतील ते नीट. नाही, करणारच. हो. सेवेत आलेल्याला स्वामी रिकामं पाठवत नाही ताई. फक्त काय होतंय आता सध्या नाही का, म्हणजे जॉब चालू आहे आणि घरातले कामं हे ते त्याच्यामुळे म्हणजे होत नाहीये प्रॉपर, हो. म्हणजे पहिलं नाही, जसं ह्या करत होते वयामध्ये आम्ही. तर ती कसरत प्रत्येक स्त्रीची असते, नोकरीवाल्या स्त्रीची. हो, ते त्या कसरतीला तोड नसतं अगदी. हो, ते तर आहे. मी शेअर करते हां ताई. हो. श्री आणि स्वामी तुमचा आवाज समर्थ जसा ताई. YouTubeमध्ये ऐकायला येतो त्याच्यापेक्षा भारी आहे रिअलमध्ये. हं. मी शेअर करते हां ताई. हो, हो, चालेल. श्री थँक स्वामी यू. समर्थ. श्री स्वामी वाटला समर्थ. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.